महत्त्वाची घडामोड आहे. संभाव्य मंत्र्यांची यादी आता साम टीव्हीवर आलेली आहे. भाजपचे 15 असतील, त्यामध्ये शिवसेनेचे 12 मंत्री शपथ घेणार अशी शक्यता आहे. नवीन चेहऱ्यांना देखील संधी मिळण्याची शक्यता आहे. बघा आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागलेले आहेत. कोणाकोणाची वर्णी लागणार आहे, कोणाला डच्चू मिळणार, कुठल्या नवीन चेहरे असणार ते बघणं खूप महत्त्वाचं आहे. आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. बघा गिरीश महाजन यांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते. रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा. मागच्या मंत्रिमंडळात हे तिघही जण होते. चंद्रशेखर बावनकुळे, हे आशिष शेलार, नितेश राणे. काही नवीन चेहरे असतील. शिवेंद्रराजे भोसले साताऱ्याचे आमदार, राहुल कुल, माधुरी मिसाळ पुण्यातले आमदार. बघा नवीन चेहरे काही दिसत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, संजय कुटे आणि गणेश नाईक ऐरोलीचे आमदार. पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर यांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते. त्याशिवाय शिवसेनेचे संभाव्य मंत्री बघा उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील. हे तिघेही मागच्या मंत्रिमंडळात होते महायुतीच्या. संजय शिरसाट, भरत गोगोले हे दोन नवीन चेहरे. प्रकाश सुर्वे यांची मंत्रिपदावर वर्णी लागू शकते. प्रताप सरनाईक, तानाजी सावंत, राजेश क्षीरसागर कोल्हापूरचे आमदार आहेत. प्रताप सरनाईक ठाण्याचे आमदार आहेत. यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आशिष जयस्वाल आणि निलेश राणे यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं. तर राष्ट्रवादीचे संभाव्य मंत्री आपण पाहतो धनंजय मुंडे, आदिती तटकरे आणि अनिल पाटील हे तिघही मंत्री मागच्या मंत्रिमंडळात होते. हसन मुश्रीफ, धर्मराव बाबा आत्राम आणि छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिपदावर वर्णी लागू शकते.